हरतालिका. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 26 ऑगस्टला मंगळवारी हरतालिका सेलिब्रेट केली जाणार आहे. हरतालिका ही नेहमी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते तृतीयाला. आणि हरतालिकेच्या 1 दिवसानंतर आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होते. तर हरतालिका ही देवी पार्वती आणि देवबापा महादेवजी किंवा शिवजी यांची पूजा केली जाते हरतालिकेमध्ये. हे व्रत घरामधील सर्व विवाहित स्त्रिया किंवा कोणतीही स्त्री जिची इच्छा आहे की तिला खूप चांगला पती मिळावा, तिचे मुलं बाळं खूप चांगले राहावेत, ती स्त्री हे व्रत करू शकते. मानलं जातं की मा पार्वतीने शिवजींना ॲज अ पती मिळावा म्हणून हे व्रत तिच्या सखींसोबत केलं होतं. तेव्हापासून हरतालिका हे फेस्टिवल किंवा सण साजरा केला जातो. हरतालिकेच्या दिवशी आपण काही सामग्री गोळा करतो, त्यापासून महादेवा, पार्वती म्हणजे संपूर्ण कैलाश एका छोट्याशा पाटावरती उतरवतो. आता आपण पाहूया की हरतालिकेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या सामग्रीची गरज आहे. तर सर्वात आधी आपल्याला नदीची वाळू असायला पाहिजे. तुम्ही नदीची वाळू आणू शकता. तुमच्याकडे नदीची वाळू नसेल तर जी वाळू आहे ती घ्या आणि गंगाचं काही ते गंगाजल असेल किंवा शुद्ध पाण्याने त्या वाळूला आधी धुवून घ्या. त्या वाळूपासून आपण एका छोट्याशा पाटावरती किंवा चौरंगावरती छानपैकी पूर्ण कैलाश बनवणार आहोत. त्यामध्ये आपण महादेवाची पिंड बनवतो, मा पार्वती, तिच्या मैत्रिणी बनवतो, गणपती बाप्पा आणि महादेवांची पूजा नंदीशिवाय कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे नंदीही बनवतो, त्यानंतर गंगा बनवतो. अशा प्रकारे पूर्ण कैलाश आपण पाटावरती बनवणार. त्यानंतर आपल्याला हवंय पंचामृत, शुद्ध पाणी, तुपाचा दिवा किंवा निरंजनी, धूप, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, स्पेशली पांढरी फुलं, धतुऱ्याचे पान किंवा फूल किंवा फळ, बेलांची पानं. ज्यावेळेस आपण बेल पाहतो तर आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे की 108, 51 किंवा 21 ज्याही प्रकारे तुम्हाला बेलाची पानं उपलब्ध आहेत त्या प्रकारे तुम्ही बेलाची पानं देवाला वाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पण पांढऱ्या फुलाचं जास्त महत्त्व आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या झाडांची ऑड नंबरमध्ये कोणी 5 किंवा 7 अशा प्रकारे वेगवेगळ्या झाडांची पत्री गोळा करतं. जसं आगरड्याचे 5 पानं घेतली, 5 हराळीचे देठ घेतले, त्यानंतर 5 पेरूचे पान घेतले, आंब्याचे घेतले, चाफ्यांचे घेतले, जास्वंदाचे घेतले. अशा वेगवेगळ्या जितकी काही तुम्हाला उपलब्ध होईल त्या झाडांची तुम्ही 5-5 किंवा 7-7 किंवा 1-1 ही पाने गोळा करून देवाला वाहू शकता. याचा मान आहे हरतालिकेच्या दिवशी. आमच्याकडे गावी आम्हाला खूप साऱ्या झाडांची पाने, फळं, फुलं भेटतात. त्यामुळे आम्ही खूप वाहतो. ही आमच्याकडे अशीच प्रथा आहे. पण ज्यांना पॉसिबल नाहीये, जे शहरामध्ये राहतात ते काय करू शकतात, जे अवेलेबल आहे, जे तुम्हाला भेटेल ते तुम्ही देवाला अर्पण करू शकता. तुम्ही एक छोटं पानही देवाला अर्पण करू शकता. तर यामध्ये कोणत्या प्रकारची पाने वापरायची आहेत, तर ज्या झाडांना फुलं येतात, फळं येतात, ज्या फुलांचा सुगंध येतो त्याचीच पानं आणि फुलं पूजेमध्ये वापरली जातात. तर तुम्ही अशा कोणत्याही झाडाची पाने गोळा करू शकता. गणपतीला आम्ही 21 हराळी वाहतो. मा पार्वतीला आणि शिवजींना आम्ही वेगवेगळी पानं आणि फुलं वाहतो. हे साहित्य आपल्याला लागेल पूजेसाठी. त्यानंतर या दिवशी मा पार्वतीची पूजा केली जाते. तर मा पार्वतीला आपण सौभाग्य अलंकार देतो. सौभाग्य अलंकारमध्ये पीस किंवा साडी ठेवली जाते, मंगळसूत्र, कुंकवाचा करंड ठेवला जातो, मेहंदीचा कोनही ठेवला जातो, जोडवी ठेवली जातात, बांगड्या ठेवल्या जातात. तर यापैकी काही सामग्री तुम्ही सौभाग्य अलंकारामध्ये ठेवू शकतात आणि त्यानंतर ते तुम्ही स्वतः यूज करू शकता किंवा जे तुमचे ब्राह्मण आहेत त्यांच्या घरी ते देऊ शकता. तर तुम्ही साडी किंवा काही सोन्याचे दागिने, जसं आमच्याकडे छोटीशी नोजपिन ठेवली जाते, चांदीचे छोटेसे पैंजण पण बनवले जातात, पूजामध्ये ठेवले जातात. तर आणि ते नंतर आम्ही ब्राह्मणाला देतो. तर तुमच्याकडे जशी प्रथा केली जाते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला पाहिजे कथेचं पुस्तक आणि हरतालिकेची आरती. या सर्व गोष्टी आपल्याला लागतात. त्याचप्रकारे आपल्याला विड्याचे पान हवेत. कोणी 1 विडा गणपती बाप्पाला आणि 1 विडा महादेवांना ठेवला जातो. काही काही ठिकाणी 5-5 विडे पण बनवले जातात. आपल्याला वटभरण पण लागतं. ठीक आहे. आपल्याकडे आता सगळं सामग्री गोळा झाली आहे. आता आपण करणार आहोत पूजा. सर्वप्रथम एक चौरंग घ्यायचा, स्वच्छ धुतलेली वाळू घ्यायची, त्यावरती पूर्ण कैलाशात महादेव, गणपती, मग पार्वती, तिच्या मैत्रिणी आणि गंगा यांचं एक प्रदक्षिण, एक
आकृती त्यावरती बनवायची. ते बनवल्याच्या नंतर त्यांना प्रॉपर सेट करायचं आणि त्यांना प्रत्येक गोष्टी व्हायच्या. आता पूजा आपण सेट केली आहे, तर सगळ्यात आधी गणपतीची पूजा करायला हवी. गणपती बाप्पाची पूजा करायची, त्यांना हळदी-कुंकू व्हायचं, त्यांना फुलं ठेवायची आणि त्यांच्यासाठी बनवलेली रंगीत वस्त्रमाळ त्यांना व्हायची, त्यांना विडा ठेवायचा. ते झाल्याच्या नंतर आता आपण शिवजीची पूजा करणार. त्यांना वेगवेगळी पानं, बेलाची पानं वाहणार. त्यांच्यासाठी पांढरी वस्त्रमाळ जी बनवली आहे आपण, ते त्यावरती ठेवणार. त्यानंतर मग पार्वतीची पूजा करणार, त्यावरती ठेवणार. पण यामध्ये मी एक गोष्ट विसरली आहे. पूजा करताना सगळ्यात आधी आपण देवाला काहीतरी वाहतो. जसं गणपती बाप्पांना हळदी-कुंकू वाहणार, अक्षत वाहणार. त्याचप्रमाणे शिवजींना आपण हळदी-कुंकू वाहत नाही. शिवजींना आपल्याला अष्टगंध किंवा चंदन व्हायचे, अक्षत व्हायचे. सेम पार्वतीला हळदी-कुंकू व्हायचं आणि त्यानंतर फुलं आणि पानं व्हायची. सगळी पानं ठेवल्याच्या नंतर देवाला विडा ठेवायचा. आता देवाला विडा ठेवलाय, त्यानंतर आपण जी काही निरंजनी आहे तुपाची, ती प्रज्वलित करायची आणि आपल्याकडे राहिलं काय? नैवेद्य. नैवेद्यही ठेवायचं. नैवेद्यामध्ये आमच्याकडे असतं पंचामृत आणि वेगवेगळ्या 5 प्रकारची फळं. हे आपण देवाला ठेवतो ॲज अ नैवेद्य. सगळं ठेवल्याच्या नंतर 3दा आपण त्या नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवतो आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणतो. म्हणजे तुम्ही तो नैवेद्य देवाला अर्पण केला आहे. धूप ज्यावेळेस आपण देवाभोवती फिरवतो, तर त्याला म्हणतात धूपम समर्पयामी. त्यावेळेस दिवा आपण फिरवतो, दीपम दर्शयामी असं म्हटलं जातं आणि देवाला दिवा, धूप, फळं अर्पण केली जातात. पण मी तरीही सांगता सांगता एक गोष्ट विसरले. ज्यावेळेस आपण वाळूंचे आकृती बनवतो, तर आपण डायरेक्ट देवाला जलाने अंघोळ घालू शकत नाही. तर काय करायचं, जे काही पंचामृत आहे, पंचामृतामध्ये एक फूल बुडवायचं आणि देवाला शिंतोडे द्यायचे. देवाला अंघोळ घालायची. त्यानंतर शुद्ध पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि देवाला शिंतोडे द्यायचे. या प्रकारे आपण देवाला या ठिकाणी जल अर्पित करू शकतो. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण करणार आहे हरतालिकेची कथा. तर हरतालिकेची कथा ही चतुर्मास या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. ती तुम्ही वाचू शकता. वाचणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता, ते ऐकू शकता. म्हटलं जातं वाचून आणि ऐकून दोन्हीही या कथेचे फळ त्याचप्रमाणे मिळतं आणि शेवटी हरतालिकेची आरती केली जाते. ज्याही स्त्रिया हरतालिकेचं व्रत करतात, त्यामागचा एकमेव उद्देश असाच असतो की त्या स्त्रिया देवाला, मा पार्वतीला प्रार्थना करतात की हे माता, ज्या प्रकारे तुझा संसार शिवजीसोबत चांगला झाला, तुझ्या कृपेने आमचाही संसार सुखी राहू दे, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. हाच एक सर्व स्त्रियांचा भाव असतो देवीची पूजा करण्यामार्फत. ज्यावेळेस हरतालिका आहे, आपण पाहणार आहोत हरतालिकेची कथा. ओम नमः शिवाय.